कारण अशा मोठ्या नेत्यांना आणि समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जे झटते अशा नेत्यांना बोलणं ही चुकीच आहे पडळकर साहेबांचं. कारण त्यांनी त्यांची माफी मागायला पाहिजे, कारण ते शेतकऱ्यासाठी झटतात. ही जी रोहित दादांचं जी मागणं आहे सरसकट कर्जमाफी याला सहमत आहे का तुम्ही? हो, सहमत आहे मी. कारण शेतकऱ्यांना सरकारने दिशाभूल केलेली आहे थोडक्यात ही. कारण आमची मतं घेताना कुठल्याही नियम अटीवर घेतात आणि आम्हाला कर्जमाफी करताना नियम आणि अटी लावतात. हे फार चुकीचं आहे सरकारचं. तर एक दुसरा एक विषय आहे की यावर्षीचा इतका पाऊस पडला, इतकं नुकसान झालंय, तरी पण सरकारला माहीत असून देखील सोयाबीनचा खरीप पीक विमा 2025चा पूर्णपणे सोलापूर जिल्हा वगळण्यात आलेला आहे. आणि त्याचे ट्रिगर आहेत, त्याची ट्रिगर कसे आहेत की त्यांनी सॅटेलाईटवरनं जे पीक विमा म्हणतात ते चुकीचं आहे. कारण आमची पीक वरून हिरवं दिसेल परंतु खालून पीक दिसणार नाही, त्यांना किती उत्पादन आले. परंतु आमच्या कापणी प्रयोगामध्ये उत्पादनात सोलापूर जिल्हा पूर्णपणे घट आले आणि त्यांचं ते सॅटेलाईट ट्रिगर म्हणून त्याच्यामध्ये आमचा सोलापूर जिल्हा वगळण्यात आलेला आहे. आणि ह्याच्याकरता त्यांनी पालकमंत्री यांनी त्याच्यामध्ये सहभाग नाहीत. भाजपचे एवढे आमदार असून देखील शेतकऱ्याच्या विषयावर काही बोलत नाहीत. त्यांना प्रत्येकाला आपापल्या सीटांचं आणि पदांचं पडलेलं आहे. असं शेतकऱ्याकडून सगळ्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना शेतकऱ्याची मतं घ्यायची नाहीत का, असं आमचं मत आहे.